श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. 6 जानेवारी 2026 वार मंगळवार. या दिवशी संकष्टी चतुर्थी आलेली आहे. या चतुर्थीलाच मंगळी चतुर्थी असे म्हणतात. प्रत्येक महिन्याला आपण संकष्टी चतुर्थी साजरी करत असतो. जो अंगारक चतुर्थीचा उपवास करतो त्याला संपूर्ण वर्षभर गणपती महाराजांचा आशीर्वाद मिळत असतो. या चतुर्थीच्या निमित्ताने आपण सेवा कोणत्या करायच्या हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. संकष्टी अंगारक चतुर्थी असल्यामुळे सगळ्यांनी उपवास करायचं आणि शक्य नसल्यास नाही केला तरी चालेल. प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पाची मूर्ती असतेच, तर सकाळी लवकर उठून सूर्यदेवाला जल अर्पण करून गणपती बाप्पाची पूजा करायची आहे. गणपती बाप्पाची पूजा करत असताना आपल्याला गणपती अथर्व शीर्षक पठण करायचं असतं. जेव्हा आपण गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करत असतो तेव्हा 11 वेळा श्री गणपती अथर्व शीर्षक पठण करायचं असतं. 11 वेळा नसेल शक्य तर एकदा गणपती अथर्व शीर्षक पठण करा. तेही शक्य नसेल तर 108 वेळा ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. गणपती बाप्पाच्या मूर्तीला अभिषेक करून झाल्यानंतर गणपतीची मूर्ती ताम्हनातून काढावी आणि ती आपल्या जागेवर ठेवावी. गणपती बाप्पाला हळद, फूल, अक्षता, गंध, धूप, दीप अर्पण करावं. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य द्यावा आणि जे पाणी आहे ते गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अर्पण केलेले ते पाणी आपण किंवा आपल्या मुलांना प्राशन करायला द्यायचे, म्हणजेच त्यांना पिण्यासाठी द्यायचे आहे. आपल्याला वाटते की आपल्या मुलांनी अभ्यास करावे यासाठी ते पाणी तुम्ही मुलांना पिण्यासाठी द्यावे. तर गणपती बाप्पाच्या मूर्तीला अभिषेक करून झाल्यानंतर दिवसभरात 11 वेळा गणपती अथर्व शीर्षकचं पठण करायचं आहे. दुर्वा हातात घ्यायचा, 21 दुर्वा हातात घ्यायचा आहे. आपल्या उजव्या हातात घेऊन आपल्याला 11 वेळा गणपती अथर्व शीर्षक म्हणायचं. ही फलश्रुती म्हणायची आणि त्या दुर्वा गणपती बाप्पाला अर्पण कराव्या. किंवा मंदिर असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही दुर्वा अर्पण करू शकतात. अतिशय प्रभावी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे. ही सेवा तुम्हाला 120 दिवस करायची आहे. संकष्टी चतुर्थीपासून 120 दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे. एक मंत्र आहे जो तुम्हाला म्हणायचा आहे. तसेच त्यांना अथर्व शीर्षक पठण करणं जमत नसेल त्याने श्रवण करावे. गणपती स्तोत्रम 11 वेळा पठण करावं. ओम गणपते नमः ह्या मंत्राचा जास्तीत जास्त मंत्र जप तुम्हाला करायचा आहे. तसेच गणपती बाप्पांना मोदक अतिशय प्रिय आहे आणि नक्कीच अंगारकी चतुर्थीला आपल्या घरात तुम्ही मोदक बनवू शकतात आणि त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. 120 दिवसाची सेवा आहे. ही काळजीपूर्वक ऐका. तुमच्या मनोकामना पूर्ण होणारच. तर काय करायचं तर रोज 120 वेळा 120 दिवस मंत्र जप करायचा आहे. तो मंत्र असा आहे: मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा, मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. हा अतिशय गणपती बाप्पाचा प्रभावी मंत्र आहे. हा मंत्र जप तुम्हाला करायचा आहे. पहिल्याच दिवशी जवळच्या गणपती मंदिरात जाऊन ज्या वस्तू तुम्हाला सांगणार आहे त्या वस्तू जेवढ्या उपलब्ध होतील त्या गणपती बाप्पाच्या चरणी तुम्हाला अर्पण करायच्या आहे. लाल फुले घेऊन जायचं आहे. विड्याची पानं असेल तर 2 पानं घेऊन जायचं आहे. 1 सुपारी घेऊन जायची आहे. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्हाला गणपती बाप्पाला दाखवायचा आहे. डाळिंब आणि नारळ हे सर्व घेऊन जायचं. गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करायचं. पहिल्या दिवसाची पहिली सेवा मंदिरातच करायची आहे. 120 वेळा मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा, मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा हा मंत्र तुम्हाला पठण करायचा आहे. हा मंत्र जप पठण करून झाल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पाकडे प्रार्थना करायची आहे. संकल्प करायचा आहे, प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर सेवा सुरुवात करायची आहे. पहिली सेवा गणपती बाप्पाच्या मंदिरातच करा. जर जवळपास मंदिर नसेल तर ही सेवा तुम्ही घरातच करू शकतात. 120 दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे. या दिवसात मासिक धर्म आला असेल, सुतक आला असेल तर ते 4-5 दिवस थांबायचं आणि ही सेवा खूप प्रभावी आहे. या सेवेचे खूप अनुभव आहे.
तसेच माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.